ठाकूरबुवा मंदिर परिसरामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा रिंगण सोहळा उत्साहात संपन्न। माऊलींच्या रिंगण सोहळ्याचं मनमोहक दृश्य पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी। माळशिरस तालुक्यातील तोंडलबोंडल इथं ज्ञानोबा आणि तुकोबांची पालखी एकत्र, भेटीचा क्षण नजरेत कैद करण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी। अमरावतीच्या कौंडण्यपुरामधून निघालेली रुक्मिणी मातेची पालखी पंढरपुरात दाखल। तब्बल 600 किलोमीटरचा पायी प्रवास। रुक्मिणी मातेची पालखी पौर्णिमेपर्यंत पंढरपुरात मुक्कामी असणार। संत वामनभाऊ महाराजांच्या पालखीचं गोल रिंगण करमाळ्यामधील भोगेवाडीमध्ये संपन्न। लाखो वारकऱ्यांनी रिंगण सोहळ्यात सहभाग नोंदवला। पालखी सोहळ्यामध्ये एका वारकरी महिलेला चोपदाराकडून धक्काबुक्की। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामधील व्हिडिओ व्हायरल। दिंडीतल्या मुख्य चोपदारानं तुळस डोक्यावर घेतलेल्या महिलेला ढकलल्याचं समोर। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये आणखी एका तरुणाला मारहाण। पालखी सोहळ्यामधील संयोजक विश्वस्तांचा उद्धटपणा आणि मुजोरी सुरूच। ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये वेळापुरातील मुक्कामाच्या आरती वेळेची घटना। पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीच्या रूपामधील मूर्ती सिंगापूरमध्ये निघाली। महाराष्ट्र मंडळाकडे मूर्ती पाठवली जाणार। 5 दिवसांचा गणेशोत्सव। दगडूशेठ मंदिरामध्ये आरती करून मूर्ती सिंगापूरला पाठवली। एसटी कर्मचाऱ्यांसाठी एकादशीला मोफत जेवणाची व्यवस्था। आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविक आणि भाविकांच्या सेवेसाठी एसटीच्या 5200 बसेसची व्यवस्था। पुणे घाटमाथ्यावर पुढील 4 ते 5 दिवस रेड अलर्ट जारी। मुंबई, ठाणे, पालघर आणि नाशिकला येलो अलर्ट, तर राज्यामध्ये पुढील 4 ते 5 दिवस पाऊस, हवामान खात्याचा अंदाज। सिंधुदुर्ग जिल्ह्याला पुढील 3 ते 4 तासांसाठी रेड अलर्ट जारी। घराबाहेर पडताना नागरिकांनी काळजी घ्यावी, प्रशासनाचं आवाहन। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रात्री मुसळधार पाऊस। जिल्ह्यामध्ये सरासरी 120 मिलीमीटर पावसाची नोंद। सर्वाधिक पाऊस कणकवली तालुक्यात झाल्याची नोंद। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ। भगसाळ नदीच्या पाण्याचा कुडाळ शहराला वेढा। शहराकडे जाणारे रस्ते देखील बंद। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक भागात मुसळधार पाऊस। कुडाळ तालुक्याला पावसाचा फटका। भैरववाडीतील झोपड्यांमध्येही पाणी शिरलं। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पावसामुळे जनजीवन विस्कळीत। रस्त्यांवर पाणी आल्यानं कुडाळकडील मार्ग बंद। जिल्ह्यामध्ये 120 मिलीमीटर पावसाची नोंद। सातारा जिल्ह्यातील कणेर धरणामधून 2700 क्युसेकनं विसर्ग सुरू। वेण्णा नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। सांगली जिल्ह्यामधील चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी। चांदोली धरण 76% भरलं। धरणातून 4500 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। अहिल्यानगरमध्ये भंडारदरा निळवंडे धरणामधून आवर्तन। पावसानं दडी मारल्यानं शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी पाणी सोडलं। भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची हजेरी। गोसेखुर्द धरणाचे 33 पैकी 5 दरवाजे उघडले। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। गोंदिया जिल्ह्यातील पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणीपात्रामध्ये मोठी वाढ। धापेवाडा बॅरेजच्या 7 दरवाजांमधून 45,825 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। बदलापूर जवळच्या भोज धरणावर मस्ती करणं पर्यटकांच्या अंगाशी। धरणाच्या बंधाऱ्यातून निघणाऱ्या पाण्यामध्ये पर्यटक अडकला। पाण्याच्या प्रवाहामध्ये अडकलेल्या पर्यटकाची सुखरूप सुटका। जळगावच्या चांगदेव इथं तापी आणि पूर्णा नदीच्या संगमावर तापी नदीचा जन्मोत्सव सोहळा संपन्न। 125 मीटरची साडीचोळी अर्पण करत महापूजा करण्यात आली। भाविकांची मोठी गर्दी। कोल्हापुरात पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। यांत्रिक बोटीच्या साहाय्यानं नदीमध्ये आपत्ती व्यवस्थापनाकडून पाहणी। सांगलीच्या औदुंबर इथं कृष्णा नदीच्या पात्रामध्ये एनडीआरएफच्या पथकाकडून महापूर बचाव कार्याचं प्रात्यक्षिक। पूर व्यवस्थापनासाठी करण्यात आलेल्या तयारीची झलक दाखवण्यात आली। रत्नागिरी जिल्ह्यातील 4 तालुक्यांना जोडणारा पूल निधी अभावी रखडला। गड नदी आणि कापसी नदीच्या
संगमावर पूल प्रस्तावित, रत्नागिरी, गुहागर, चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यातील 30 गावांची अडचण. अमरावती जिल्ह्यामधील मेळघाटमधील शक्कर तलाव कोरडा, चिखलदरा शहरामध्ये पाणी टंचाई, 2 दिवसांआड पाणी पुरवठा, तलाव कोरडा पडल्यानं पर्यटनाचा व्यवसाय देखील ठप्प. पुण्याच्या लोणावळ्यामध्ये तुफान पाऊस, गेल्या 24 तासामध्ये तब्बल 165 मिलीमीटर पावसाची नोंद, लोणावळ्यामध्ये दाट धुक्याची चादर. भंडारा जिल्ह्यामधील धान खरेदी रखडली, शासनाचं 5,75,000 क्विंटल धान खरेदीचं लक्ष्य पूर्ण झाल्यानं उर्वरित धान खरेदी रखडली. धान खरेदी रखडल्यानं शेतकरी अडचणीत. जळगाव जिल्ह्यामध्ये खरीप हंगामात मक्याची विक्रमी पेरणी, जळगाव जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 1,39,134 हेक्टर क्षेत्रावर मक्याची पेरणी. वाशिम जिल्ह्यामध्ये मृग नक्षत्रामध्ये पेरणीयोग्य पाऊस न झाल्यानं मूग आणि उडदाच्या पेरणीमध्ये 88% घट, हळदीचे पेरणी क्षेत्र वाढलं, पावसानं दडी मारल्यानं पेरण्याला विलंब. सांगलीच्या शेराळा तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये भात रोप लावणीला वेग, शेतामध्ये चिखल गुट्टा करून रोप लावणीची कामं सुरू, धुळवाप पेरण्या न झाल्यामुळे रोप लावण करण्याची वेळ. गोंदिया जिल्ह्यामध्ये पारंपरिक लोकगीतांच्या तालावर भात लावणीला सुरुवात, पोवारी भाषेमधील लोकगीत बोलून शेतीच्या भाताच्या लावणीमध्ये शेतकरी गुंतला. बीडच्या अंबाजोगाई तालुक्यामध्ये खरीपाच्या 75% पेरण्या पूर्ण, मागील 20 दिवसांपासून पाऊस नसल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट, सोयाबीनच्या उत्पादनामध्ये घट होणार. बीडच्या पाटोद्यामधील वैद्यकिनी इथल्या केंद्रीय प्राथमिक शाळेची भिंत कोसळली, भिंत रात्री कोसळल्यानं सुदैवानं कोणतीही अनुचित घटना नाही. जिल्ह्यातील 500 पेक्षा अधिक वर्गखोल्या धोकादायक अवस्थेत. नवी मुंबईतील ऐरोलीमध्ये सुरक्षा भिंत कोसळली, ऐरोली सेक्टर 20 मधील घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, भिंत कोसळल्यानं 4 दुचाकी थेट खड्ड्यात पडल्या, दुर्घटनेमध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. गडचिरोलीमध्ये शाळकरी मुलांना नाला ओलांडून शाळेत प्रवास करावा लागतोय. गडचिरोली जिल्ह्यामधील भामरागड तालुक्यातल्या वास्तवसमोर 3 ते 4 फूट पाणी असल्यानं दोरीच्या सहाय्यानं नाला ओलांडताना विद्यार्थ्यांची कसरत. कोल्हापूरच्या गडहिंग्लज तालुक्यामधील बड्याची वाडीचा रस्ता तातडीनं करून देण्याचे आदेश, TV9 मराठीनं दाखवलेल्या बातमीनंतर तहसीलदारांचे ग्रामपंचायतीला आदेश. वाशिमच्या मालेगाव तालुक्यामधील कोळगाव आरोग्य केंद्र बंद पडल्यानं रुग्णांचे प्रचंड हाल, नवीन इमारतीमध्ये सुविधांचा अभाव, गावातील रुग्णांची उपचारासाठी शहराकडे धाव. गोंदियातील नागझिरा व्याघ्र प्रकल्पामधील प्राणी उपचार केंद्राची दुर्दशा, 18 लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या प्राणी उपचार केंद्राच्या दुर्दशेला जबाबदार कोण, वन्यप्रेमींकडून प्रश्न उपस्थित. वाशिमच्या टकमोर परिसरामध्ये वन्य प्राण्यांकडून पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान, वन्य प्राण्यांचा तातडीनं बंदोबस्त करावा, शेतकऱ्यांची वन विभागाकडे मागणी. नाशिकमध्ये बांधकामाच्या खड्ड्यामध्ये कोसळून मुलाचा मृत्यू, सातपूर शहरामधील गृहप्रकल्पाच्या खड्ड्यात पडल्यानं मृत्यू, बांधकाम व्यावसायिकांचा हलगर्जीपणा, 2 दिवसात 4 मुलांचा मृत्यू. सोलापूरच्या करमाळ्यामधील कंदर इथं चोरीचा छडा, चोरीला गेलेले 1,50,000 रुपयांचे दागिने हस्तगत करण्यात आले. चोरी प्रकरणी बीडमधील सराईत आरोपीला अटक. रायगडच्या म्हसळा तालुक्यामध्ये बालविवाह झालेली 14 वर्षीय अल्पवयीन आदिवासी मुलगी गरोदर, म्हसळा पोलिसांकडून 20 वर्षीय नवऱ्याला अटक. एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत घटना उघडकीस. अमरावती शहरामधील इरविन चौक ते राजकमल चौक उड्डाणपुलावर पेट्रोलच्या टँकरची महिलेला धडक, दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू. वर्षा खाळंगे असं मृत महिलेचं नाव. बुलढाण्यातील मोताळामधील सोलार प्लांट बनावट परवानगी प्रकरण, सौर ऊर्जा प्रकल्पाच्या 30.78 हेक्टर जमिनीची सनद रद्द, नगराध्यक्षांसह 5 जणांवर गुन्हे दाखल. जालन्यातील भोकरदन तालुक्यातल्या भायडी ग्रुप ग्रामपंचायतचा निर्णय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये प्रवेश घेतल्यास घरपट्टी पाणीपट्टी माफ, शाळा वाचवण्यासाठी ग्रामस्थांचा पुढाकार. धुळे बस स्थानकामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे, अर्धा भाग काँक्रिटीकरण तर अर्धा भाग अजूनही खड्डेमय, प्रवाशांसह बस चालकांना नाहक त्रास. चंद्रपूर जिल्ह्यातील धानोरा पिंपरी ते भोळेगाव मार्गावरील वर्धा नदीवरचा पूल धोकादायक, अवजड वाहतुकीमुळे पुलावरील रस्ता ठिकठिकाणी खचला,
खड्डे पडल्यानं लोखंडी सळया उघड पडल्या. जालन्यात पाणंद रस्त्यांसाठी शेतकरी आक्रमक. भोकरदनमधील केदारखेड्यामध्ये शेतकऱ्यांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन. तहसीलदारांकडे वारंवार मागणी करून देखील दुर्लक्ष झाल्यानं शेतकरी आक्रमक. वीज पुरवठा सुरळीत नसल्यानं जळगावातील वरणगावमध्ये पाणी टंचाई. वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी विद्युत खांबावर चढत नागरिकांचं आंदोलन. लातूर जिल्ह्यातल्या मोठेगाव शिवारामध्ये भूसंपादनासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचा विरोध. मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना अडवलं. लातूर जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध. सोलापूरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार झालेल्या लॉजवर सकल हिंदू समाजाचा आक्रोश मोर्चा. लॉजला टाळं ठोकून बॅनर फाडले. लॉज चालकाला पॉक्सोच्या गुन्ह्यामध्ये सहआरोपी करण्याची मागणी.